मग मी म्हटलं मला द्या सिक्वेन्स आणि पुन्हा एकदा मागचा जो विचार आमचा चालू होता, सुलक्षणा मॅडम माझा आत्मबोध, तत्वबोध घ्यायचं. तर आता सुलक्षणा मॅडमच घेणार होत्या तत्वबोध सुद्धा. पण अमृता मॅडम घेते म्हटल्यामुळे मग त्यांनाही संधी दिली, की प्रत्येकालाच संधी जे तयार आहे. तसं आता भगवद्गीता विचारलीत ना अजूनही कोणाला पुढे यायचं असेल, तर या आता कारण हे तत्वबोध, आत्मबोध झालं की आपण भगवद्गीता घेणारच आहोत. तर त्यामुळे शंकराचार्यांची पुस्तकं आपण घ्यायचं ठरवलं. नेमकंच माझ्या हातात अचानकच आलं हे. म्हणजे असंच लायब्ररी आहे, तर तुम्ही बघितली माझी लायब्ररी खूप मोठी आहे. पूर्ण भिंती भरून आहे आणि एवढी नाही कपाटं, याच्या तिप्पट पुस्तकं आहेत माझ्याकडं. तर हे तर एवढीच आहे, पण बाकीची नाही जी मावत ती सगळी अशी ह्याच्यात आहेत, बेडच्या खाली आहेत. तर ह्यामध्ये हे पुस्तक अचानक हातात आलं सरश्रींचं आणि अर्थातच हे ऊर्जेकडून झालं, की अमृता मॅडमनी सांगितलं, की हा सिक्वेन्स आला. सहज सांगितलं त्यांनी, की भगवद्गीतेपूर्वी असं त्या कुठे गेल्या होत्या. मग मी म्हटलं, "द्या मला सिक्वेन्स." नेमकं आपल्या म्हणजे राहून गेलं होतं माझ्याच विचारातनं. खूप दिवस पेंडिंग पडलेलं होतं ते. जरा जड जातील म्हणून आपण थोडं बाजूला ठेवलं. तत्वबोध, आत्मबोध. पण आता वेळ आलीये. तुम्हाला सांगते काल रात्री मी आज जे ध्यानात म्हटलं की काल खूप ऊर्जा आली होती. मला आज लगेच व्हिडिओतनं कारण कळलं. अजून मी त्याचं एनालिसिस केलं नाही. पण काल मला अचानक रात्री खूप म्हणजे खूप ऊर्जा म्हणजे माझ्या कानामध्ये एकदम म्हणजे असं जेव्हा ऊर्जा वाढते ना, त्यावेळेला साउंड जो येतो ना आवाज, त्याची तीव्रता एकदम वाढते. तसंच झालं काल एकदम. म्हणजे बघा हाय फ्रिक्वेन्सी. आपण हाय व्होल्टेजच्या खाली लाईनच्या खाली गेलो, ट्रान्सफॉर्मरच्या जवळ आलं तर कसा हिसिंग साउंड येतो. असा साउंड येतो, हिसिंग साउंड. मॅग्नेटिक वेव्हज बाहेर पडत असतात. तसं ते होतं मला ऊर्जा आली की जास्त. काल प्रचंड फर्स्ट टाईम इन लाईफ काल ती तसली ऊर्जा आली. आणि माझ्या लगेच लक्षात आलं आवाजाने, की ही ऊर्जा खूप आली आहे. मग सगळ्यांना काही जाणवतं का म्हणून टाकायचं होतं. मी टाकलं नाही. मी आज ध्यानामध्ये बोलले हे आणि मला नंतर आज व्हिडिओ पण समोर आला की काल रात्री 11:30 वाजता 11:30च्या आसपास नेपच्यून ग्रह नेपच्यून ग्रहाने मीन राशी सोडलेली आहे आणि तो गेला आहे मेष राशीत आणि हा किती वर्ष आता तिथेच राहणार आहे. आता नेपच्यून माहिती आहे तुम्हाला नेपच्यून कशाचा कारक आहे? नेपच्यून म्हटलं की इन्स्टिंक्ट्स आपण जे म्हणतो ध्यानाचं सगळं ज्ञान येणं आपोआप, इन्स्टिंक्ट्स येणं, ज्ञान येणं, हा ग्रहाने जी पोझिशन बदलली रात्री, त्याच्यामुळे झालं, काय झालं हे मी बघणार आहे आता सगळं. पण तो जो नेपच्यून ग्रह गेला, आता आहेत का या मॅडम आहेत का आपल्या? एस्ट्रोलॉजर आहेत का डॉक्टर स्मिता मॅडम? नाही आहेत बहुतेक. तर त्या नी जो ग्रह पलटी मारलाय त्याच्यामुळं अ, काय त्याचं विशिष्ट त्या व्हिडिओत एक वाक्य आलं. व्हिडिओत काय हे काहीतरी थोडंसं लिखाण होतं ते. त्याच्यामध्ये आलं, की तो आता सगळ्यांना इंडिव्हिज्युअली जी काही आपण म्हणतो ना आपलं आध्यात्मिक प्रगती, असेन्शन तो त्या स्थानाला गेलाय. नेपच्यून ग्रह काल रात्री. असेन्शनच्या स्थानाला गेला. इंडिव्हिज्युअल असेन्शनच्या स्थानाला. म्हणजे किती सुंदर आपण ऊर्जा येती आहे आणि आपण बरोबर आता हा लॉन्च केला आपल्या 4:30चा शिवशक्ती ध्यान. बघा कालपासून. प्रत्येक ह्याला साक्ष तुम्हाला मिळते. लिहून ठेवत चला. कोणीतरी हे नोट डाउन करत चला. काय-काय वेळेला काय-काय आपण शुभदिन अचीव्ह होतात आपले. नकळत होतात. आपोआप त्याला त्याच मी तुम्हाला म्हटलं पण होतं वाक्यपुरे, की मला फेब्रुवारी नंतर फेब्रुवारी 15 वगैरे साधारण पहिल्या दुसऱ्या आठवड्यानंतर मला हे करायचं होतं. पण का माहिती शिवशक्ती साधना मला फोर्सफुली घ्यायला लागली. म्हणजे कुठेतरी फोर्स होता. घे आत्ता, घे आत्ता. काय घ्यायचंय? काय प्रयोजन आहे? काही माहिती नाही. संकल्प पण लिहिले नाहीत त्या ह्याचे. आता लिहिणार आहे. आता सुरू केले आजपासून मी संकल्प लिहायला. मागचे काय-काय संकल्प सगळे पूर्ण झाले. 4 तारखेला होती त्यावेळेला. सगळे पूर्ण झाले. आणि आता जी होती त्याच्यानंतर 12 का 13 त्याचे अजून चेक करायचे राहिलेत. तर ते बरोबर आलं शिवशक्ती कालच लॉन्च झालं आपलं.
आणि कालचंच हे मी आता ते सगळं बघते काय-काय या उलाढाली. पण त्याच्यात असं एक लाईन होती, की नेपच्यून ग्रहाने पोझिशन बदलली आणि आता तो इंडिव्हिज्युअल असेन्शनला आलाय आणि आपण बरोबर इंडिव्हिज्युअल ध्यान आणि हे त्याच्यावर फोकस केला कालपासून. तसं माझ्या दृष्टीने आज हे महत्व होतं, आज हे द्यायचं, की शंकराचार्य यांचं आत्मचरित्र वाचतोय. आज हे आपण संपवणार आहोत. तर या क्षणाला काहीतरी एक व्हायब्रेशन निसर्गात जातात. तुम्हाला वाटतं इतक्या गोष्टी सोप्या नसतात, की आज दिलं, सर्टिफिकेट दिलं, ट्रॉफी दिली, ऑनलाईन केलं, YouTubeवर टाकणार आहे मी. YouTubeवर टाकलं, की तो क्लाउडमध्ये जातो तो, ब्रह्मांडात जातो. कोणी त्याला नष्ट करू शकत नाही. व्हिडिओ डिलीट झाला तरी लक्षात घ्या, व्हायब्रेशन जातात ते. म्हणून नावं घेऊन व्हायब्रेशन गेली ब्रह्मांडात. ही गोष्ट एवढी सोपी नाहीये. ती ब्रह्मांडात लिहिली गेली. महत्वाचं आहे ते. खूप महत्वाचं आहे. हे सगळं कळणार आहे पुढं-पुढं काय-काय होतं या गोष्टींमुळे आणि मग तुम्हाला महत्व कळेल. ठीक आहे, चला आता 16वा भाग वाचतोय आपण शृंगेरी मठाची स्थापना. ईश्वर एखाद्या राजाप्रमाणे असतो, हे प्रत्येक माणसाने जाणले पाहिजे. ईश्वर शरीर, इंद्रिय, मन व बुद्धी यापासून अलिप्त असतो. तो या सर्वांचा साक्षी स्वरूप असतो. ईश्वर आपले साक्षी स्वरूप आहे. मंडन मिश्रवर विजय प्राप्त केल्यामुळे शंकराचार्यांची ख्याती देशभर पसरली. काल आपण बघितलं दोघांची स्पर्धा झाली होती. बायको पण आली मध्ये. शेवटी त्यांनी दुसऱ्याच्या आत्म्यात प्रवेश करून सगळा ग्रंथ लिहिला. हे सगळं झालं. त्यामुळे त्यांची शंकराचार्यांची ख्याती देशभर पसरली. आता शृंगेरी मठाचं बघायचं आपण. त्यांचे कार्य अजूनच सोपे झाले होते. मंडन मिश्राचे अनुयायी तर त्यांच्याबरोबर आलेच. परंतु त्याखेरीज अनेक योगी, संन्यासी, ब्रह्मचारी व गृहस्थ यांनी सुद्धा त्यांच्या मताचा स्वीकार केला. हजारो शिष्य त्यांच्यासमोर झुकू लागले. त्यांच्या अनुयायांचा एक विराट समूह तयार झाला. शिष्य व अनुयायी यांच्या आग्रहास्तव ते दिग्विजयासाठी बाहेर पडले. या दिग्विजयात त्यांना विभिन्न मतांच्या विद्वानांबरोबर विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी मिळाली. आपल्या सहज, सरळ व स्पष्ट शैलीतून त्यांनी लोकांना ज्ञान दिले. व अनेकांना वैदिक धर्माच्या शीतलतेमध्ये आश्रय दिला. याखेरीज हे करत असताना आचार्यांच्या चरित्रातील वैशिष्ट्य उलगडण्याचीही संधी मिळाली. त्यामुळे ते फक्त परमज्ञानी संतच नाही, तर मानवी कल्याणाचे देवदूतही आहेत हे साऱ्या जगाला समजले. आचार्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली, ज्यामध्ये वेदांत भाष्य खूप प्रसिद्ध आहे. या भाष्यांचे नाव शारीरिक भाष्य आहे. याकडे मोठ्या श्रद्धेने पाहिले जाते. यामध्ये अद्वैतवाद खूप विस्ताराने समजावून सांगितला आहे. स्क्रीनशॉट चॅटबॉक्सचे कोणीतरी काढा. जसं आपण अटेंडन्स काढतो, तसं स्क्रीनशॉटचेही फोटो काढून कोणीतरी पोस्ट करा. म्हणजे यांना वाचायला मिळतील आणि मला पण वाचायला मिळतील कोणी काय लिहिलंय. कारण अप्रिसिएशन फार महत्वाचं आहे बघा. आपल्याला अप्रिशिएट सगळ्यांना करता आलं पाहिजे. आचार्य आता शृंगेरीकडे जाऊ लागले. रस्त्यातील अडथळे, अडचणींचा सामना करत ते पुढे जात होते. जाता-जाता लोकांच्या विकारांनी भरलेल्या मनावर सांत्वनाच्या अमृतांचे शिंपण करत, लोकांच्या मनात आशा, विश्वास व आनंदाची जाणीव जागृत करत, निरंतर लोकांचे मंगल करत ते मग्न होऊन जात होते. आता शंकराचार्य एकटे नव्हते, तर हजारो अनुयायी त्यांच्याबरोबर चालत होते. 8 वर्षाचे असताना घर सोडून संन्यास घेऊन जेव्हा बालशंकर केरळहून गोविंदपादांच्या शोधार्थ बाहेर पडले होते, तेव्हा रस्त्यात त्यांना शृंगेरी लागले होते. तेथील प्राकृतिक सौंदर्य व शांतता त्यांना खूप आवडली होती. त्यावेळी त्यांना असे वाटले नव्हते, की पुढे ते याच शृंगेरीमध्ये मठाची स्थापना करणार आहेत. आचार्य शृंगेरीला आल्याची बातमी कळताच आजूबाजूच्या गावाहून अनेक साधक, सत्यशोधक व जिज्ञासू व्यक्ती एकत्र येऊ लागल्या. शंकराचार्य त्यांना स्वतः रचलेले भाष्य व इतर शास्त्रे यांचे ज्ञान साध्या सोप्या भाषेत देत होते. त्यांनी आपले शिष्य पद्मपादाचार्य व सुरेश्वराचार्य यांचे बुद्धिकौशल्य व प्रावीण्य पाहून त्यांनाही धर्माचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. आता अनेक जिज्ञासू शिष्य बनले होते. हळूहळू तेथे मंदिर व मठाची स्थापना केली गेली. युगानुयुगे अद्वैत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मठ आजही कार्यरत आहे. कोणी कोणी पाहिला चॅट बॉक्समध्ये टाका. शृंगेरी मठ मेन. या मठाची स्थापना आध्यात्मिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. कोणी कोणी टाकला पाहिलाय हा शृंगेरी मठ?
कोणताही धर्म किंवा पंथ ही कोणाची खाजगी संपत्ती नसून सर्व धर्माचा उद्देश एकच आहे, जो एका विराट विश्व धर्माकडे संकेत करतो. असा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य या ठिकाणी घडले. या मठाचे असे स्थान महात्म्य आहे. अद्वैत वेदांतात सर्व धर्मांना स्थान दिले गेले. या विश्वातील सर्व धर्म म्हणजे अद्वैतवादरूपी वटवृक्षाच्या अनेक फांद्या आहेत आणि वेदांत ज्ञानातच सर्व साधनांचा अंत होतो. बघा, किती सुंदर वाक्य आहे. वेदांत ज्ञानातच सर्व साधनांचा अंत होतो. आपण साधनेच्या अंताला नाही का आलो. आपण इतकं सुंदर ज्ञान घेतोय. आजही लोक वेगवेगळ्या धर्मावरून वादविवाद करतात, पण सर्वांचे मूळ एकच आहे. स्वतःला अनुभवाने जाणणे हे त्यांना माहीत नाही. हे मूळ तत्व सोडून बाकी वरवरच्या गोष्टींकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. प्रत्येकजण आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यात गुंतलेला आहे. अशा वेळी माणसाला कोणत्याही नवीन धर्माची गरज नसून सर्व धर्मांना एका सूत्रात बांधून ठेवणाऱ्या समान धाग्याची गरज आहे. ही जाणीव व्हायला हवी. सत्य ज्ञानाची तेज समज, सत्याची जाणीव हा तो धागा आहे आणि जो प्रत्येक धर्माचे मूळ तत्व आहे. शृंगेरीत राहत असताना आनंदगिरी नावाचा एक तरुण युवक शंकराचार्यांचा शिष्य झाला. आनंदगिरी जास्त शिकलेला नव्हता, परंतु तो मोठ्या शुद्ध मनाने व निष्ठेने गुरुसेवा करत होता. त्याचबरोबर आपल्या गुरुबंधूंचीही सेवा करत होता. कोणत्याही संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी काही कार्यक्षम लोक सेवा करतात. त्यांना सेवक म्हटले जाते. आणि काही जण या सेवकांची सेवा करतात. संस्थेचे कार्य उत्तम प्रकारे चालावे हाच यामागचा उद्देश असतो. ही सुद्धा एक उच्चतम सेवा आहे. बघा, सेवा करणाऱ्यांची सेवा ही सुद्धा एक उच्चतम सेवा आहे. आनंदगिरी अशी सेवा करत होता. तो आश्रमातील लोकांचे कपडे धुत असे, आश्रमाची स्वच्छता करीत असे, गुरूंच्या स्नानासाठी तयारी करत असे, रात्री झोपताना त्यांचे पाय चेपून देत असे. थोड्याच दिवसात नम्र, सेवाभावी व गोड बोलणारा गिरी सर्वांचा तसेच आचार्यांचा लाडका झाला. तो छायेप्रमाणे गुरूच्या समीप राहत असे. आता बघा, आचार्यांच्या इतर शिष्यांनी शस्त्रांचे अध्ययन केले होते. शास्त्र व्याख्या, मनन, चिंतन यामध्ये ते प्रगल्भ झाले होते. त्यांच्यासमोर आनंदगिरीचा टिकाव लागत नसे. परंतु त्याची गुरुवर अतिशय निष्ठा होती. आचार्य जेव्हा शिष्यांना अध्यात्माची शिकवण देत, तेव्हा तो समजो वा न समजो, पण आचार्यांजवळ बसून लक्षपूर्वक ऐकत असे. त्याच्या श्रवणात कधीही खंड पडला नाही. एके दिवशी आनंदगिरी गुरूंचे कपडे धुण्यासाठी नदीवर गेला. इकडे गुरूंच्या प्रवचनाची वेळ झाली होती. सर्व शिष्यगण प्रवचन सुरू होण्याची वाट पाहत होते. आचार्य म्हणाले, गिरी येत असेल, थोड्या वेळाने प्रवचन सुरू करू. थोडा वेळ वाट पाहूनही गिरी न आल्याचे पाहून पद्मपादने विचारले, गिरीची इतकी का वाट बघायची? त्याला तुमची वचने नीट समजतात तरी का? तेव्हा आचार्यांनी उत्तर दिले, गिरी ज्ञान ग्रहण करण्यात कच्चा आहे, पण तो मोठ्या भक्तिभावाने व एकाग्रतेने सर्व काही ऐकतो. मग नदीवर कपडे धुत असताना गिरीला अचानक जाणवले, की गुरु मोठ्या प्रेमाने त्याला आशीर्वाद देत आहेत. त्याला अनंत गुरुकृपेची जाणीव होऊ लागली. का होतं बघा हे? व्हायब्रेशन रूपीच सगळं होत असतं. आपण व्हायब्रेशन देतो, आपल्याला अजून कळत नाही. कारण मी बऱ्याच जणांना प्रेम प्रकाश दिला, की काही वेळेला विचारते, पण त्या काही कळत नाही. कारण चेतना एवढ्या वाढलेल्या नाहीयेत. पण नंतर-नंतर हे कळणार आहे आपल्याला. हे सगळं होतं म्हणून तर त्यांना कळायचं, की गुरु बोलवतायत, गुरु आशीर्वाद देतायत. तर त्यांचे अंतःकरणच प्रकाशमय झाले. त्याला वाटले, की सारे ज्ञान त्याच्यासमोर प्रकट झाले आहे. त्याला एक अनामिक आनंदाची अनुभूती झाली. नदीवरून परत येताना त्यांचे मन भक्तीत बुडून गेले व आत्तापर्यंत ऐकलेले गुरुज्ञान कविता बनवून बाहेर येऊ लागले. धावतच तो गुरुकडे आला व त्यांच्या चरणाला स्पर्श करून अखंडपणे एकामागून एक श्लोक म्हणू लागला. अशिक्षित गिरीच्या तोंडून तत्वज्ञानाचे शुद्ध श्लोक ऐकून सर्व शिष्य हैराण झाले. आचार्यांनी गिरीला आशीर्वाद देऊन आपल्याजवळ बसवले. गुरुकृपेमुळेच हा चमत्कार घडल्याचे सर्वांच्या लक्षात आले. या निरीक्षर गिरीला नंतर आचार्यांनी संन्यास मंत्र देऊन दीक्षित केले. त्यांचे नाव ठेवले तोटकाचार्य. बऱ्याच लोकांना वाटते, की कुशाग्र बुद्धी, खोलवर चिंतन, मनन करण्याचे कौशल्य, एकाग्रता व तर्कशक्ती यांच्याविना स्वबोध प्राप्त होऊ शकत नाही. या सर्व गुणांची मदत होते, पण स्वज्ञान प्राप्ती करता यांच्यापेक्षा जास्त गरज असते ती भक्तिभाव, निष्ठा व गुरुवर विश्वास असण्याची. गुरुकृपेने मनुष्य तारला जातो. गुरुकृपेमुळे आंधळा पाहू लागतो. बघा,
गुरुकृपेमुळे आंधळं पाहू लागतो, मुका बोलू लागतो व लंगडा चालू लागतो. याचा सरळ-सरळ अर्थ असा आहे, की या गुणांमुळे माणूस इतका रिक्त बनतो, की ईश्वरीय ज्ञान घेण्यासाठी पात्र बनतो व आपोआप त्याच्यामध्ये ज्ञान उतरू लागते. या प्रसंगापासून प्रेरणा प्राप्त करा व मनाला शुद्ध करून ते रिक्त करा. आईचा अंत्यसंस्कार व शंकर स्मृतींची रचना. आता हे नीता मॅडम जे बोलल्या आई-वडिलांबद्दल वगैरे, तर मला विहंगममध्ये आल्यानंतर बऱ्याच साधकांचं मनोगत कळलं होतं, की वडिलांची सेवा न करता आल्यामुळे किती दुःख झालं. आईची सेवा करताना आल्यामुळे त्यांना किती सलनी लागत होत्या, टोचणी लागत होत्या. आणि मी नेहमी शैलजा मॅडमना हे म्हणायची, खूप साधकीय विवंचन येते, की करता आलं नाही. आणि या विवंचना म्हणजे आता माणूसच नाही राहिल्यावर आपण काय करू शकतो? त्यामुळे नीता मॅडमनी जो संदेश दिलाय ना, आहे तेव्हाच करा. हे सगळ्यांना मी सुद्धा सांगते. आहे ना, सासू-सासऱ्यांचंही आहे तेव्हाच करा. आई-वडिलांचं तर कोणी पण करेल. तर हे सगळं लक्षात ठेवा. कारण एकदा गेलं ना, की आपण काही करू शकत नाही. आईचा अंत्यसंस्कार व शंकर स्मृतींची रचना. जिथे वस्तूंची तृष्णा आहे, तिथे आनंदाचे काही चिन्ह दिसून येत नाही. तिथे आनंदाचा वास नसतो. बघा, जिथे वस्तूंची तृष्णा आहे, तिथे आनंदाचे काही चिन्ह दिसून येत नाही. तिथे आनंदाचा वास नसतो. वस्तूंची तृष्णा म्हणजे सगळं आहे. घोडा आहे, गाडी आहे, बंगले आहे, कार आहेत. एक ना हजारो सगळं आहे. वस्तू आहेत. वस्तूची तृष्णा पण आहे. अजून पाहिजे ना, अजून पाहिजे. संपतच नाहीत त्या. एंडलेस याद्या असतात. एक मिळून संपत नसतं. तो वस्तूंची भूक आहे. तिथे आनंदाचं चिन्हच राहू शकत नाही. हेच तर मला जाणवलं. आणि हेच तर लोकांना सांगावं म्हणून मग मी हे मार्ग पत्करला, की खरोखर आपल्याला आनंद कशात आहे ते कळत नाही. तर तिथे आनंदाचा वास नसतो. म्हणजे जे मी तुम्हाला म्हणते समृद्धी. समृद्धी आपण जे आहे त्यातून जेव्हा लोकांना देतो, त्याच वेळेला तो समृद्ध माणूस होतो. मनाने समृद्धी यावी लागते. शृंगेरीत असताना आचार्य एके दिवशी प्रवचन करत होते. त्यावेळी त्यांना त्यांची आई आठवण काढत असल्याचे जाणवले. काही वेळ ध्यानात बसून ते शिष्यांना म्हणाले, "माझ्या आईचा अंतकाळ जवळ आला आहे. मी तिला वचन दिलं आहे, की तिच्या अंतकाळी मी कुठेही असलो तरी येईन. आता मला निघायला हवं." असे म्हणून ते लगबगीने निघाले. मग आता बघा आईच्या अंत्यसंस्काराला त्यांनी वचन दिलेलं असतं ना, शंकराचार्यांनी. ते वचन ते पूर्ण करतात. सगळं हे सगळं सोडून. ईश्वर आपल्याला हर प्रकारे मदत करतो. आपली वचने, संकल्प पूर्ण करण्यासाठी. तो कधी इशाऱ्याने तर कधी अंतःप्रेरणेद्वारे मार्गदर्शन करतो. फक्त गरज आहे ते ओळखण्याची. मनाच्या अनासक्त अवस्थेत किंवा ध्यानात बसल्यावर हे लक्षात येऊ शकते. बघा, ध्यानात बसल्यावर कळू शकतं आपल्याकडनं काय राहिलं. आणि माझं एक विशिष्ट आहे बरं का, मी जर काही चूक केली ना एखाद्या दिवशी किंवा मला काही प्रश्नाचं उत्तर मिळत नसलं आणि मी झोपून गेले, की सकाळ माझी जाग येते त्याच्यातूनच येते, की हे चुकलेलं आहे, यांना फोन राहिलाय, यांना मेसेज राहिलाय आणि किंवा आपल्याकडनं हे चुकून झालंय. सकाळी उठलं की कळतं. का तर हा ब्रेन सिंथेसिस करत असतो रात्रभर. म्हणून. तर हे ध्यानात सुद्धा असं होतं. ध्यानात सुद्धा आपल्या बरोबर आपल्याला योग्य डायरेक्शन्स येतात. ध्यानातल्या विचारांना तुम्ही फोकस केलं तर. माझ्या मनात हा विचार का आला? नको आता 26 जानेवारीचा प्रोग्राम नको. ती डेटच माझ्याकडनं आली नव्हती ना. मी म्हटलं संकल्पाचं बळ बघू काय होतंय पुढं, बघू काय होतंय. कॅन्सल झाला कारण भाग 4 मला घ्यायचाच नव्हता त्यावेळेला. म्हणजे हे पण मी एक कसं, की का आलं? संकल्पामुळं आलं, पुढं आलं, घेऊयात काही असतं. कारण तुमच्यामुळे सुद्धा काही गोष्टी घडतातच ना. म्हणून आपण करून बघायचं असतं. हे पुढं आपल्याला जे येतं ना, ते करून बघायचं असतं. कोणी पण काही पण का सांगना. विचार करून हरकत नसते त्यावर जायला. कारण ही ईश्वरीय मदत पण असते. ती कोणारूपे येते, ध्यानात येते. झोपेतही आली पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही मनन करा. प्रत्येक पाना-पानावर, प्रत्येक भागाभागात मनन चिंतन लिहिलंय या पुस्तकात. म्हणजे किती महत्वाचं आहे मनन चिंतन. तर ते रात्री झोपताना सवय लागली ना, तर आपोआप मेंदू सकाळी उठल्यावर सांगेल तुम्हाला काय चुकलंय, काय राहिलंय, काल काय करायचं राहिलंय. असं म्हणजे आपले लाटूनच लगेच उठल्यावर लक्षात येतात. तर हेच लिहिलंय इथे. मनाच्या अनासक्त अवस्थेत किंवा ध्यानात बसल्यावर हे लक्षात येऊ शकते.
आचार्यासाठी हे काही कठीण नव्हते. आचार्यांसाठी. घरी पोहोचल्यावर आचार्यांच्या लक्षात आले, आईची प्रकृती खूप बिघडली आहे. आईजवळ जाऊन त्यांनी तिला नमस्कार केला. इतक्या वर्षानंतर मुलाला पाहून तिला गहिवरून आले. त्याला पाहून आपले सारे दुःख यातना ती विसरली. तिचे पुत्रप्रेम उफाळून आले. शंकर आईजवळ बसून तिचे सांत्वन करू लागला. आई शंकरला म्हणाली, "माझं शरीर वार्धक्यामुळे व रोगाने जर्जर झालं आहे. आता मी काही जास्त काळ जिवंत राहू शकणार नाही. तुला बघण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी माझे प्राण अडकले होते. तुला पाहिले आणि आता माझी कोणतीच इच्छा बाकी उरली नाही. मला सद्गती मिळेल, असं काहीतरी कर." शंकराचार्यांनी तिला अद्वैत ज्ञानासंबंधी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते गूढ ज्ञान तिला समजत नव्हते. म्हणून त्यांनी आईसमोर शिव व विष्णूचे अनेक प्रेरक मंत्र गायले. अशा भक्तिपूर्ण देशेत तिने अखेरचा श्वास घेतला. शरीर सोडतेवेळी माणसाच्या मनाची अवस्था कशी असायला हवी, जेणेकरून ते चेतनेच्या उच्च स्तरावर पोहोचेल, हे शंकर जाणून होते. म्हणून त्यांनी आईला निश्चिंत, अनासक्त व संपूर्ण स्वीकार भाव या मनोअवस्थेत ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. शंकरचे आईवर खूप प्रेम होते. या अगोदरच सांगितल्याप्रमाणे ते आई-वडिलांचे एकमेव संतान होते व त्यांच्या वडिलांचा मृत्यू ते लहान असतानाच झाला होता. संन्यास घेऊन सत्यप्राप्तीच्या तीव्र ओढीपायी ते लहानपणीच आपल्या आईला सोडून निघून गेले होते. त्यांना आईशिवाय दुसरे कोणी आप्त नव्हते. याच कारणाने ते संन्यासी जीवनाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आईची भेट घेण्यासाठी आले व तिचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. तिथे उपस्थित असलेल्या परिवारजनांना ते म्हणाले, "आईची इच्छा होती की मी तिचा अंत्यसंस्कार करावा. परंतु शास्त्रानुसार संन्यासी व्यक्तीसाठी हे कार्य करणं वर्जित आहे. तरी सुद्धा मी आईच्या आज्ञेचं पालन करणार आहे. तुम्ही त्याची तयारी करा." त्यांच्या जातीच्या लोकांना हा निर्णय आवडला नाही. आचार्यांवर रागून ते म्हणाले, "तू लोभी, खोटारडा व ढोंगी आहेस. आईचे क्रियाकर्म करण्याचा अधिकार तू कधीच गमावला आहेस. तू जर ऐकलं नाहीस तर आईची जी काही संपत्ती आहे ती तुला मिळणार नाही." कसं असतो समाज असा असतो बघा, सगळ्या बाजूनी बोलणारा असतो. आचार्य म्हणाले, "मला संपत्ती नकोच आहे. आईची सेवा करणाऱ्या वृद्धेला ती संपत्ती मी देणार आहे." यावर परिवारातील सदस्य रागाने लाल झाले. वृद्धेला जातीबाहेर टाकण्याची धमकी देऊन ते तिथून निघून गेले. शंकरच्या निर्णयावर बहिष्कार टाकून अंत्यसंस्काराची तयारी करण्यासही त्यांनी नकार दिला. अगदी शवाला खांदा देण्यासही कोणी तयार नव्हते. बापरे! बघा, किती वाईट अवस्था आली ना. आपल्या जातबंधूंच्या अशा असभ्य व्यवहारामुळे शंकराचार्य दुःखी झाले, पण ते आपल्या संकल्पापासून दूर हटणारे नव्हते. त्यांनी स्वतःकडे गोळा करून घराच्या अंगणात चिता रचली व आईचे शव त्यावर ठेवून चितेला अग्नी दिला. आचार्य कोणावरही हुकूम गाजवत नव्हते, ना इतरांचा हुकूम मानत होते. ते फक्त ईश्वराचा हुकूम मानत होते. म्हणून त्यांना अनेक सहयोगी मिळत होते. समाजात असे नेहमी बघितले जाते, की माणसांवर परिवार व समाज त्यांचा इतका दबाव असतो, की प्रसंगी माणूस आपले निर्णयही बदलतो. माझी एक आठवण सांगावीशी वाटतेय. सांगते मी रेकॉर्डिंग बदलून. लोकांना संतुष्ट करण्यासाठी कित्येकदा सत्य मागे सारून लोकांपुढे त्याला नमते घ्यावे लागते. पण आचार्य इतके निश्चयी होते, की नातेवाईकांचा विरोध त्यांना त्यांच्या निर्णयापासून हटवू शकला नाही. त्यालाच दृढ चारित्र्य म्हणतात. हा गुण माणसाला त्यांच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतो. तर एक आठवण सांगते या रिलेट. तर अशा काही आठवणी यात सुद्धा तसं दिलेलं आहे, की टीका केली लोकांनी. लोकं निघून गेली म्हणून मला ते त्यांनी सांगितलेलं आठवतं. मी काय बघितलं नाही. लोकं नव्हतीच तिथे कार्यक्रमाला हे मला तिथे दिसलं. आणि जाताना सुद्धा मी म्हटलं होतं, मला कोणी किती आकडा असेल याला काही महत्त्व नाही. आपण काही म्हणजे त्याला हे करत नाही. का तर त्या आत्म्याला शांती. एकच वाक्य कानात बसलं होतं. तेवढंच बास आहे ना, त्यांच्या आत्म्याला शांती. अजून काय म्हणजे एवढं महत्त्व आहे आई-वडिलांच्या आत्म्याला शांती देणे हे लक्षात घ्या. तर हे सगळं शंकराचार्यांनी एवढा त्रास सोसून त्यांना करावं लागलं. किती वाईट अवस्था ना. पण आचार्य इतके निश्चयी होते, की नातेवाईकांचा विरोध त्यांना त्यांच्या निर्णयापासून हटवू शकला नाही. यालाच दृढ चारित्र्य म्हणतात. हा गुण माणसाला त्यांच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाण्यास मदत करतो. आईच्या मृत्यूसमयी येऊन शंकरने आईला ईश्वर दर्शन घडवले. ही गोष्ट वाऱ्यासारखी इतस्ततः पसरली. शंकराचार्यांच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागली. ही बातमी केरळचा राजा राजशेखरच्या कानावर आली. राजा शंकराचार्यांना लहानापासून ओळखत होता.
बालक शंकरच्या प्रतिभेने तो त्यावेळी सुद्धा प्रभावित झाला होता. नंतर त्यांची सूत्रभाष्य रचना, दिग्विजय, शृंगेरी मठाची स्थापना या बातम्याही त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. हे ऐकून राजाची शंकराचार्यांबद्दलची श्रद्धा अजून वाढली होती. जेव्हा राजाला समजले की शंकराचार्य गावात आले असून त्यांच्या जातीतल्या लोकांनी त्यांना वाईट वागणूक दिली आहे, तेव्हा ते ताबडतोब आपल्या मंत्र्यांसमवेत शंकराचार्यांच्या दर्शनासाठी निघाले. भेटल्यावर त्यांचे क्षेमकुशल विचारले. नातलगांनी केलेल्या असहयोगाची घटना ऐकून जे आचार्यांना दुःख करण्यास कारणीभूत ठरले, अशांना हद्दपार करण्याची राजाने आज्ञा दिली. बघा, हे अशी शिक्षा कुठून कुठून तरी होत असते. खरंच हे किती वाईट अवस्था, की एवढा माणूस श्रेष्ठ असून ही अवस्था यावी किंवा असं समाजाने करावं. राजाचा आदेश ऐकून सर्वजण घाबरले व क्षमा मागू लागले. तेव्हा राजाने त्यांना शंकराचार्यांची क्षमा मागण्यास सांगितले. असहाय्यतेने त्यांनी आचार्यांची क्षमा मागितली. यावर आचार्य म्हटले, तुम्ही कोणीही माझ्या बाबतीत काहीही अपराध केलेला नाही. अपराध केलाच असेल तर तो त्या ईश्वराप्रती. त्याने तुम्हाला क्षमा करावी यासाठी मी प्रार्थना करतो. आचार्यांचे औदार्य पाहून सर्वजण खजील झाले. आपल्याबरोबर वाईट वर्तन करणाऱ्याला माणूस सहजपणे क्षमा करू शकत नाही. यासाठी मोठी शक्ती लागते. ती शक्ती म्हणजे समज, जाणीव शक्ती. मी कोण आहे? समोरचा कोण आहे? हे ज्याला स्पष्टपणे माहीत असते, त्याच्यासाठी क्षमा करणे अथवा क्षमा मागणे यात काही अडचण नसते. तर याच्यात जे दिलेलं आहे ना, क्षमा मागणे, हे फार अवघड गोष्ट आहे. परवा कोऑर्डिनेटर ग्रुपवर मी एक मेसेज पाठवला होता, की मी क्षमा मागतेय, पण त्याला उत्तर आलेलं नाही. तुम्हाला सांगते. म्हणजे इतका साधकांना कुठं इगो असतो मला तेच कळत नाही. एक साधी गोष्ट, आपल्याला जर कार्यक्रम बंद करायचे तर आपण सांगावे कारण. किती फोन केले, किती मेसेज पाठवले, तरी आता जे नाव घेतलं ना व्यक्तीचं, म्हणजे राजामध्ये पडला आणि राजाने सगळं सावरून घेतलं. त्यांना शिक्षा दिली. समाजाला शिक्षा दिली. कुठं ना कुठं तरी फेडावं लागतंच. आपण काय करतो? हा एक न्याय आहे. तर बघा, समाज शुद्धीकरणाची गोष्ट बऱ्याच दिवसापासून राजा राजशेखरच्या मनात होती. पण ब्राह्मणांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये म्हणून ती गोष्ट ते पुढे ढकलत होते. आचार्यांना पाहून त्यांना वाटले की आता योग्य वेळ आली आहे. म्हणून त्यांनी मनातील ही गोष्ट आचार्यांसमोर मांडली. आचार्य संमती देत म्हणाले, या संबंधी कोणते पाऊल उचलावे असे वाटते? राजा उत्तरला, माझी इच्छा आहे की तुम्ही समाज संस्कारासाठी काही नियम बनवावेत, ज्यामुळे लोकांचे कल्याण होईल. ते समाजात लागू करण्याची व्यवस्था मी करेल. बघा आता, नियम करावेत म्हणून लिहिलंय. शंकराचार्यांनी होकार दिला व म्हणाले, मी एक धर्मसंहिता लिहितो. त्यानंतर तुम्ही त्याच्या गुणदोषांचा विचार करून योग्य वेळी लागू करा. राजाने शंकराचार्यांच्या मदतीसाठी एक लिपिकाची नेमणूक केली. लवकरच एक छोटा स्मृती ग्रंथ तयार झाला. तो शंकर स्मृती या नावाने प्रसिद्ध झाला. आता हे महत्वाचं कार्य त्यांच्याकडनं घडलेलं आहे. काल मी 2 पुस्तकं आणली आहेत शंकराचार्यांची, पण ती हिंदीत आहेत. आपल्याला वेळ मिळाला तर ती पण नंतर वाचू आपण. सत्याचा अनुभव प्राप्त करण्यासाठी व सत्य अभिव्यक्त करण्यासाठी ज्या गुणांची आवश्यकता असते, सर्व गुण शंकराचार्यांमध्ये प्रकर्षाने दिसून येत होते. उदाहरणार्थ, सत्यप्राप्तीची तहान, एकाग्रता, अनासक्ती, स्मरणशक्ती, गुरुभक्ती, आज्ञापालन इत्यादी. म्हणून ते सनातन वैदिक धर्माचे मुख्य आधारस्तंभ बनले. आचार्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंतच्या जीवनावर जर ओझरती नजर फिरवली, तर त्यांची छबी एखाद्या आदर्श कर्मयोग्यासारखी आहे. 8 वर्षाचे होईपर्यंत त्यांना 4ही वेद, सारे दर्शन तसेच सारी शास्त्रे मुखत्वत होती. 12 वर्षाचे होईपर्यंत ते योगसिद्धीमध्ये निपुण झाले. तसेच 16व्या वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मसूत्र तसेच अनेक ग्रंथांची भाष्य रचना केली. ही सारी कार्य त्यांच्या कठोर कर्मजीवनाचे संकेत देतात. जीवनाच्या अंतिम अध्यायात दिग्विजयाच्या वेळी त्यांनी जे चमत्कार केले, त्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
आचार्य संन्यासांची परिभाषा सांगत म्हणाले, फळाची आशा न धरता कर्म करण्यापेक्षा सुद्धा कर्मफळाची आसक्ती न ठेवणं हाच खरा संन्यास आहे. किती सुंदर वाक्य बघा. फळाची आशा न धरता कर्म करण्यापेक्षा सुद्धा कर्मफळाची आसक्ती न ठेवणे म्हणजे कर्म झाल्यावर सुद्धा आसक्ती ठेवायची नाही. कर्म करण्याच्या आधी तर फळाची अपेक्षा नाही ठेवायची. पण कर्म झाल्यावर सुद्धा आसक्ती न ठेवणं हाच खरा संन्यास आहे. म्हणजे संन्यास सुद्धा मनाचा महत्वाचा आहे, हे आपल्याला जास्त दिसून येतं. जी ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा हे तत्व त्यांनी जगून दाखवले. जगाच्या कल्याणाचा भाव मनात धरून जे कार्य करतात, तेच खरे संन्यासी आहेत. कारण संन्यासीपणा येतो ना तिथे विरक्ती येते. आपल्या संसारातला वेळ द्यायचा, आपल्याला जगाच्या कल्याणासाठी काही करायचंय. मग हे काही छोटं नसतं, कुठलंही कार्य छोटं नसतं, मोठंच असतं. आपल्या परे आपण जे करतो, ते मोठं असतं. जगाच्या कल्याणाचा भाव मनात धरून जे कार्य करतात, तेच खरे संन्यासी आहेत. शंकराचार्य योगसिद्ध तसेच स्वबोधात स्थापित होते. प्रत्येक क्षणी ते उच्च चैतन्यात राहून दिव्य आनंदात मग्न राहत. तरी सुद्धा जीवकल्याणाची भावना त्यांच्याद्वारे अनेक कर्म घडवून घेत होती. सामान्य माणूस याची कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी अखंड भारत, काश्मीर, नेपाळ तसेच भारताबाहेरील अनेक देशांमध्ये पदयात्रा करून तेथील मंदिरांचे पुनर्निर्माण केले व जनजीवन जागृत केले. शास्त्रार्थ करून तसेच शास्त्राची व्याख्या करून वेगवेगळ्या मतांच्या लोकांना आपल्याबरोबर घेतले. त्याचबरोबर सिद्धीच्या जोरावर लोकांना फसवणाऱ्या व लुटणाऱ्या लोकांना सुद्धा ज्ञानमार्गाने जाण्यासाठी प्रेरित केले. ही सारी कार्य करण्यासाठी ज्या शांत, स्थिर, निश्चल चित्ताची आवश्यकता असते, त्याचे ते मालक होते. आत्मसाक्षात्काराचे स्वामी होते. तुम्ही कशाचे स्वामी आहात याचे मनन करा. प्रेम, पैसा, पद की मन आणि हे स्वामित्व तुम्हाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे? आता ध्यान नाही घेता आलं. मी खरं आहे ज्ञानबोधमध्ये ध्यानही म्हटलं होतं. पण अमृता मॅडम असतील तर उद्या वेळ असेल तर तुम्ही घेऊ शकता अमृता मॅडम. आणि सुलक्षणा मॅडम. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही वाचन करून ध्यान घेऊ शकता. कसं हो जमतंय मॅडम, बघा. ऍक्च्युली मी तेच म्हणणार होते. ते वाचन झाल्यानंतर थोड्या वेळासाठी तरी ध्यान घ्यायला हं, हवं. हं. मग घ्या घेईन. ना म्हणून तर मी आता सांगते. कारण रोज मला घाईतच घ्यावं लागलं. तर चालेल. त्यामुळं मला नाही मी कालही म्हटलं होतं ध्यान घेऊ आणि अजून काहीतरी म्हटलं होतं. आजही मी ध्यानात म्हटलं ना, की आपण ते सोहम घेऊ. मी नंतर जे काही आलं ते घेतलं. सोहम राहिलं तर ते आता उद्या घेऊयात सोहम ध्यान. तसं तुम्ही ध्यान घ्या उद्या. बघा कसं वेळ आहे तसं तुम्ही करू चालेल. शकता. हो. सुलक्षणा मॅडम त्यानंतर तुम्ही पण बघा. तर बघा विभिन्न मतांचे एकत्रीकरण. संतांना सर्वोच्च ब्रह्माची अनुभूती असते. बघा, संतांना सर्वोच्च ब्रह्माची अनुभूती असते. त्यामध्ये ज्ञानी, ज्ञान व ज्ञात, अनंत, ज्ञानावीत, ज्ञानाचे सार, परम यात कोणताही फरक नसतो. सर्वोच्च ब्रह्माची अनुभूती. त्यामध्ये ज्ञानी, ज्ञान व ज्ञात, अनंत, ज्ञानातीत, ज्ञानाचे सार, परम यात कोणताही फरक नसतो. आता अंडरलाईन केलेले वाचते मी. मॅडमनीच अमृता मॅडमनी अंडरलाईन केले. आचार्यांना माहित होते, की देवी देवतांचे नाव काहीही असो, त्यांच्या मागे एकच शक्ती कार्यरत आहे. ती म्हणजे परमचेतना. त्या परमचेतनेची एकरूप होऊनच ईश्वरीय शक्ती अभिव्यक्त होऊ शकतात. लोक त्याला चमत्कार समजत होते, परंतु आचार्यांचे मते ते केवळ अद्वैत भावाशी तद्रूप होणे आहे. यामुळे घडले काय? तर लोकांच्या भावना न दुखता त्यांच्यापर्यंत सत्याचे ज्ञान पोहोचले गेले. शृंगेरी मठ कोणी पाहिलाय? 4 मठांची स्थापना, ग्रंथ व रचना. कोणी पाहिलंय का शृंगेरी मठ? चॅट बॉक्समध्ये टाका म्हटलं होतं मी तुम्हाला. अच्छा, अमृता मॅडमनी पाहिलंय. मग अमृता मॅडम सांगतीलच उद्या. तू पुस्तक घेणार आहे त्यावेळेला थोडंफार सांगा. तर खूप छान अमृता मॅडमचं पहिलं सेशन अजून माझं झालंच नाही ऐकून थोडं राहिलंय. त्यांनी खूप छान घेतलंय.
तर ते शृंगेरी मठाबद्दल मॅडम सांगतीलच. शारदा पीठात प्रवेश परीक्षा. मी अभिज्ञ आहे आणि चैतन्य देखील आहे. मी कर्ताही नाही आणि भोगताही नाही. मी आत्मा आहे. मी अविनाशी आणि चिरस्थायी आहे. जे ठरवले होते ते केले. या छोट्या गोष्टींमुळे मानवी गुणांचे अनेक पैलू प्रकाशित होतात. उदाहरणार्थ जीवनाची दिशा निर्धारित करणे, आपल्या योग्यतेवर विश्वास ठेवणे, परिश्रम करण्यासाठी मागे पुढे न पाहणे, अडचणींचा सामना करण्यासाठी तयार असणे, पराजयापासून काही ना काही शिकणे, साहस, संयम, सर्वांना बरोबर घेऊन चालणे, संकल्प पक्का असणे इत्यादी. शंकराचार्य या सर्व गुणांनी परिपूर्ण तर होतेच, शिवाय त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता. ते स्वस्वरूप जाणत होते. असे असामान्य गुणही त्यांच्यात विद्यमान होते. त्यामुळे ते एवढे महान उद्दिष्ट पूर्ण करू शकले. आचार्य हां. आता बघा आचार्यांशी काय बोलले. ते म्हणाले, की प्रत्येक मत अद्वैत ब्रह्मज्ञानाचा अनुभव करून देण्यासाठी बनले आहे. जर ते तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात असेल, तर त्या मतावर ठाम राहून तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु अधिकांश पंथामध्ये मूळ गोष्ट हरवून गेली आहे. ही मूळ गोष्ट स्वचा अनुभव मोक्ष प्राप्तीचा एकमेव दरवाजा आहे. स्वचा अनुभव हा एकमेव दरवाजा आहे. आचार्य पुढे म्हणाले, आकाराची उपासना, पूजा करण्याने मनोवांछित फळ मिळते, इच्छा पूर्ण होतात, परंतु स्वला जाणण्याचे महाफळ मिळत नाही. फळाची इच्छा न धरता साधना करण्याने चित्त शुद्ध होते व अशा शुद्ध बुद्ध मनात सच्चित आनंदाचा प्रकाश पसरतो. तसेच साऱ्या दुःखापासून मुक्ती मिळते. अशा प्रकारे लोकांच्या मनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून ते पुढे वाराणसीत आले. तिथे त्यांना भेटण्यासाठी प्रकृती, महालक्ष्मी व सरस्वतीचे उपासक आले. ज्याला त्याला आपल्या उपास्य देवतेचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचे होते. त्यांना समजावून सांगताना आचार्य म्हटले, वरवर पाहता आपण आपल्याला आराध्य देवतेला वेगवेगळे नाव देऊ शकतो. परंतु परमात्मा हाच एकमेव सृष्टीकर्ता आहे. तो अपरिवर्तनशील असून सतत विद्यमान आहे. त्याच्या उपस्थितीतच सर्व काही घडते. प्रकृती, महालक्ष्मी, सरस्वती त्याच्या अधीन आहेत. जर त्या स्वतःच स्वतंत्र नाहीत, तर त्या आपल्याला मुक्ती कशा देऊ शकतील? मुक्ती प्राप्त करणाऱ्यांसाठी हा मार्ग नाही. अद्वैत ज्ञानाशिवाय मुक्ती संभव नाही. बघा, अद्वैत ज्ञानाशिवाय. कारण असं म्हटलं जातं, तुम्ही कुठल्याही मार्गाने चाला. म्हणजे काही आहे भक्ती मार्ग असू देत, तुमचं कर्म मार्ग असू देत. पण शेवटी ज्ञानाशिवाय टप्पा पूर्ण करता येत नाही. आणि हे ज्ञान म्हणजे अद्वैत ज्ञान. अद्वैत ज्ञानाशिवाय मुक्ती संभव नाही. काल मी ते एक सहज व्हिडिओ बघत होते. त्याच्यात त्यांनी वृश्चिक राशीबद्दल सांगितले. त्याच्यात ते म्हणतात, वृश्चिक राशीचा ज्ञान मार्गच असतो. हे ऐकल्यावर मला अजून कोडं म्हणजे उलगडलं, की अरे हे सगळं आपण जे म्हणतो ना प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम. म्हणजे बघा ना, भौगोलिक ग्रह किती आपल्यावर इफेक्ट करतात. आपण तो प्रोग्राम घेऊन आलेला असतो ना. हे काय आपण आज बसलोय एकत्र, ते काय असंच बसलोय का? काही ह्याच्यात फेटेड योगाने बसलेत, म्हणजे प्री डिटरमाइंड. जन्माला येताना हे आपण ठरवून आलो होतो. म्हणून आज आपण एकत्र आहोत, एकत्र ज्ञान ग्रहण करत आहोत. वाटतं तेवढं सोपं नाहीये. म्हणून ते ॲस्ट्रोलॉजिकली ती वृश्चिक रास चालेल, वृश्चिक रास ज्ञानमार्गाने जाते. हे असं समीकरण का पडतात? त्यातल्या त्यात त्यांनी 3 नक्षत्र सांगितले. म्हणजे ज्येष्ठ नक्षत्र सेम. मग हे जर बघितलं की मग कळतं आपल्या आयुष्यात कशाचा इफेक्ट जास्त आहे. आणि त्याचं कारण माझ्या मनाने असं लावलंय, की हा प्रोग्राम आपण घेऊन आलेलो असतो. त्यामुळे ती वेळ सुद्धा आपण घेतो जन्माची. जसं आई-वडील आपण निवडतो, तशी ती वेळ आपण घेतो. कारण आपलं सगळं सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो ना, आयुष्यात हे करायचं, ते करायचं, ते करायचं. आणि मला आता काम कमी करायला सांगितलं त्या एका व्यक्तीने. म्हणे तुम्ही काम कमी करा आता. एक वॉर्निंग दिलेली आहे त्यांनी. हां. मुक्ती प्राप्त करण्यासाठी हा मार्ग नाही. अद्वैत ज्ञानाशिवाय मुक्ती संभव नाही. म्हणून आपली उपासना, तपाचे फळ परमात्म्याच्या चरणावर अर्पण करा व परमात्म्य ध्यानात विलीन होऊन जा. तरच स्थायी मुक्तीची अवस्था प्राप्त होईल.
माणसाचा जन्म, पोषण, मरण कर्मामुळे ठरतं. असं मानणाऱ्या कर्मवादी पंडितांनाही आचार्यांनी समजावून सांगितले, की ही सारी दुनिया परमात्म्याचीच लीला आहे. कर्म कधीच कशालाही कारणीभूत ठरत नाही. बघा, कर्म कशालाही कारणीभूत ठरत नाही. कर्माने प्राप्त झालेले फळ सुद्धा एक दिवस नाश पावते. खूप महत्वाची वाक्य आहे ती. कर्म कधीच कशालाही कारणीभूत ठरत नाही. थोडा वेळ इफेक्ट असतो, नंतर संपून जातं. कर्माने प्राप्त झालेले फळ एक दिवस नाश पावते. वाईटही असू देत कर्म, चांगलंही असू देत. म्हणून ध्यान पारायण होऊन परब्रह्माचा अनुभव घ्या. त्यामुळे मोक्षप्राप्ती संभव आहे. कर्माने नाही. म्हणजे कर्म मार्ग आहे त्याने खूप चांगली केली, खूप चांगली केली, मोक्ष मिळणार आहे असं नाहीये. म्हणून परमात्म्याचा अनुभव घ्या. ध्यान पारायण होऊन त्या परमात्म्याचा अनुभव घ्या. खूप लोकं आता ध्यानाकडे वळायला लागलेत बरं का. एक बदल जाणवतोय आजूबाजूला, खूप बदल जाणवतोय. काहींना शोधत ध्यान, ध्यान, ध्यान असं करतात. पण टिकणं अवघड आहे. मग 8 दिवस सुद्धा टिकत नाहीत आणि ध्यानात बसत नाहीत. सकाळी लवकर उठत नाहीत. वाटून उपयोग नाही. पण ठीक आहे, एक ठिणगी तरी पडून जाते. करूयात, काय आहे बघूयात. लवकरच आध्यात्मिक नगरी वाराणसीच्या पंडितांच्या व साधकांच्या विचारधारेत आमूलाग्र परिवर्तन झाले. म्हणजे केवढं परिवर्तन शंकराचार्यांनी केलेलं आहे. महान विभूतींना स्वतःसाठी नाही, तर मानवतेच्या कल्याणाच्या हेतूसाठी इतरांच्या नजरेत उच्च स्थान निर्माण करावे लागते. काय आहे बघा, महान विभूतींना स्वतःसाठी नाही, तर मानवतेच्या कल्याणाच्या हेतूसाठी इतरांच्या नजरेत उच्च स्थान निर्माण करावे लागते. तेव्हा त्यांची कार्ये सहजपणे संपन्न होऊ शकतात. अन्यथा अज्ञानाने घेरलेला माणूस आत्मसाक्षात्कारी माणसाची पारख कशी करू शकणार? कित्येकदा लोकांचे सहकार्य लाभत नाही. म्हणून त्यांच्या नजरेत भरण्यासाठी कधी-कधी संतांना चमत्कार तर कधी शास्त्रार्थ करावा लागतो. आपल्या जादूभऱ्या वाणीने लोकांना मंत्रमुग्ध करावे लागते आणि आदी शंकराचार्यांनी हाच मार्ग. आपल्या सगळ्यांनी साईबाबा काय, स्वामी समर्थ काय, गजानन महाराज काय, सगळ्यांना चमत्कार करावे लागले. कारण मग लोकं ऐकत नाहीत चमत्काराशिवाय. म्हणून वास्तविक शिव व शक्ती. आता बघा 20वा आहे 4 मठांचे संचालन व महासमाधी. वास्तविक शिव व शक्ती या दोन्ही ईश्वराच्याच 2 अवस्था आहेत. ज्याला आपण ईश्वराची आराम अवस्था व ईश्वराची क्रियाशीलता व सर्जनशीलता असे म्हणू शकतो. सेल्फ जेव्हा आराम अवस्थेत असतो म्हणजे निष्क्रिय असतो, तेव्हा सारे विश्व त्याच्या अंतरंगात मिटून जाते आणि जेव्हा सेल्फ क्रियाशील सक्रिय होतो, तेव्हा सारे विश्व प्रकट होते. उदाहरणार्थ कासव पोहताना आपले पाय बाहेर काढते व आराम करते वेळी आत ओढून घेते. आराम अवस्थेत ते एखाद्या निर्जीव पाषाणाप्रमाणे भासते. जेव्हा आपण निद्रा अवस्थेत जातो, तेव्हा सारे विश्व अदृश्य होते व सेल्फ आराम अवस्थेत असतो. परंतु जेव्हा सकाळ होते, तेव्हा सेल्फचे 7 पाय म्हणजे मनाच्या वृत्ती मोकळे होतात व सारे विश्व प्रकट होते. आदी शंकराचार्यांनी या शिवशक्तीची स्तुती सौंदर्य लहरी या ग्रंथात केली. आपण केले सौंदर्य लहरी वाचन सुलक्षणा मॅडमनी आणि मी आपण त्याचाही अन्वय अर्थ बघितला. नुसतं आपण सौंदर्य लहरी